काहीतरी वेगळं करूयात. मोठी स्वप्न बघायची ताकद मला वाटतं याच वयामध्ये आपल्यामध्ये आली पाहिजे. मला त्या अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो. आज वय किती पोरांनो अमिताभचं? 80-82 वय. आकाशवाणीमध्ये तुम्ही पोरांनो आता जसं निवेदन करत होतात ना ताई, असं निवेदक पदाच्या नोकरीसाठी अमिताभ आकाशवाणीला इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली. आणि त्याच आवाजाच्या जोरावर अमिताभ आज बॉलिवूडचा शहनशाह आहे. चायनाला कळालं भारतात आणून काय विकायचं, जपानला कळतंय भारत मोठी बाजारपेठ आहे, अमेरिकेला कळतंय की भारत एक मोठी बाजारपेठ आहे. मग आमच्याच पोरांना का कळत नाही की भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि तिचा आपण वापर केला पाहिजे. आपलं खणखणीत नाणं आपल्याला बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अपेक्षित असणारे स्किल आपण या वयामध्ये आत्मसात केले पाहिजेत. का आपल्या पोरांना वाटत नाही आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी करा. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची सगळ्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? साहेब, टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट भरतील, त्यांचा अधिकार आहे. आपण कुठे आहोत? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. काय त्या नोकरीत राम आहे? बरं, नोकऱ्या करायच्या, जरा मोठा विचार करूयात, काहीतरी वेगळं करूयात. मोठी स्वप्न बघायची ताकद मला वाटतं याच वयामध्ये आपल्यामध्ये आली पाहिजे. मला त्या अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो. आज वय किती पोरांनो अमिताभचं? 80-82 वय. आकाशवाणीमध्ये तुम्ही पोरांनो आता जसं निवेदन करत होतात ना ताई, असं निवेदक पदाच्या नोकरीसाठी अमिताभ आकाशवाणीला इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली. आणि त्याच आवाजाच्या जोरावर अमिताभ आज बॉलिवूडचा शहनशाह आहे. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलायला तयार नव्हतं. फोन लावल्यावर कुणाचा आवाज ऐकायला यायचा? आता याच्यापेक्षा काय करिअर असते मला सांगा. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला अमिताभ टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावताय. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगताय. खरेदी केलेलं सोनं परत मुथूट फायनान्स मध्ये ठेवून कर्जही तेच काढायला लावताय. बरं, एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा फुल कुठं नाही अमिताभ. का आम्ही उद्योग व्यवसाय बरं बघा, 93-95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या व्यापाराला, तुमच्या माझ्या व्यवसायाला राज्याच्या, देशाच्या, जगाच्या भिंती उरलेल्या नाहीत. चायनाला कळालं भारतात आणून काय विकायचं, जपानला कळतंय भारत मोठी बाजारपेठ आहे, अमेरिकेला कळतंय की भारत एक मोठी बाजारपेठ आहे. मग आमच्याच पोरांना का कळत नाही की भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि तिचा आपण वापर केला पाहिजे. आपलं खणखणीत नाणं आपल्याला बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अपेक्षित असणारे स्किल आपण या वयामध्ये आत्मसात केले पाहिजेत. का आपल्याला कळत नाही आपण उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करावा? 84-85 पर्यंत दुबईमध्ये काय होतं मला सांगा? तेलाचे पैसे होते फक्त, पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, आता बिझनेस एक्सपो झाला दुबई. या लोकांना कळालं की जगातल्या लोकांना काय लागतंय ते त्यांनी तिथं निर्माण केलं कृत्रिमरित्या. आपल्याकडे तर भरभरून निसर्ग. का आम्हाला पर्यटनाच्या क्षेत्रात काही करता आलं नाही? का आम्हाला वैद्यकीय पर्यटन असा एखादा कन्सेप्ट घेऊन पुढे येता आलं नाही? का जगभरातल्या लोकांना आम्ही आमच्याकडे आकर्षित करू शकलो नाही? आमच्याकडे होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, सगळ्यांना एकत्र येऊन का नवीन काही कन्सेप्ट जगाला भुरळ पाडतील असे निर्माण करता येऊ नयेत? परवा मी जेजुरीला गेलो होतो पोरांनो. जेजुरीला गेलता का कधी? आत्ता नाही गेला तर लग्न झाल्यावर जावंच लागतंय. बरं, ते 5 पायऱ्या उचलून न्यावं लागतंय. बरं, मी दुबईला गेलो होतो. 4-5 MBA चे पोरं तिथं आलेले, MBA झालेले, आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी विचारलं काय करता रे फोटो काढून? ते म्हणले दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई चलो सिंगापूर. म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी.
दुबईतली लोक म्हणलं आम्ही जेजुरीत घेऊन येणार, खालून वर गडावर पाय पाय घेऊन जाणार, आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणले 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो या पोरांचा की ज्यांना असं काही वेगळं करावं असं वाटतं. तुम्ही बघा परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्या कुछ तो तुफानी करते, तुफान केलो, कोट्यावधी अब्जावधी रुपयांची उलाढाल केली. आम्हाला आमची सोलकडी, आम्हाला आमचं लिंबू सरबत जगभरात का नेऊन पोहोचवता आलं नाही. आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत पण आम्ही मार्केटिंगला कमी पडतो. रोज मार्केटिंगचे ट्रेंड बदलतात. जगात आपल्याला काय नेऊन पोहोचवायचं ते आपल्याला आता ठरवावं लागेल. मी लहान होतो आणि टीव्हीला पिक्चर असायचा रविवारी, मराठी पिक्चर धूमधडाका, थरथराट, माहितीये ना. आणि टीव्हीला एक जाहिरात लागायची लाईफ बॉयची. जाहिरात होती लाईफ बॉय हे जहा, हा हे आमच्या पिढीला माहित आहे, तुम्हाला आठवत नाही, तंदुरुस्ती हे वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं त्या जाहिरातीमध्ये दाखवलेली होती. भारतामध्ये क्रिकेटची क्रेज आहे. मला प्रश्न पडायचा की लाईफ बॉयने असली फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असती. पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, बाजारात जाऊन लोक साबण द्या नव्हती म्हणत, दुकानात जाऊन म्हणायची लाईफ बॉय द्या. इतका ट्रेंड होता लाईफ बॉयचा. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये बदलता आलं नाही. त्यावेळेला लक्स मार्केटमध्ये आला, राजा हिंदुस्थानी पिक्चर आलेला, करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय करिश्मा असताना. लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं. मग लाईफ बॉयला कळालं आता हे फुटबॉल बिटबॉल दाखवून जमणार नाही, आपण बदलावं लागेल. आणि मग त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला. आणि जाहिरात काय होती, ते कॉलेजचा मुलगा आणि मुलगी पिक्चर गाडीवर चालले, ती पोरगी रागात उतरते आणि निघून जाते. ते विचारतं काय झालं, ती म्हणते पसीने के बदबू से परेशान. ती घरी जाते, पोरग ते लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येत आहे. आणि मग परत एकदा लाईफ बॉय गोल्ड मार्केटमध्ये आला. काळ आणि वेळेनुसार तुम्ही बदललं पाहिजे. आणि मला त्या मोतीचा तर एवढा हेवा वाटतो, ते वर्षभर पुढे असते कुणाच ठाऊक, दिवाळीलाच येते. त्याने ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला दार वाजवायचं. आपण आपल्या स्ट्रेंथ, आपल्या विकनेस आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आणि कॉलेजचेच दिवस आहे ना, इथे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ ओळखता येतात, आपले विकनेस ओळखता येतात. धम्माल करा, गॅदरिंग बिदरिंगचा माहोल तर आहे ना, मस्त एन्जॉय करायचा. हेच दिवस आहेत. आपल्याला कोण नंतर नाचू देतो. आता मला कितीही वाटलं इथं नाचावं गावं, येत नाही ती गोष्ट सोडा. पण कितीही ठरवलं तर आता शक्य आहे का. आता वेळ निघून गेली, कॉलेजचे दिवस गेले, परत ते कधीच मिळत नाही.